नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी हॅलो मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरकरिता गटांतरी भरतीमध्ये सुरक्षा रक्षक व स्वच्छता सेवा करता इथं पद भरली जाणार आहे. त्याबद्दल आता जी आर आलेला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये कशा पद्धतीने ही भरती घेतली जाणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे, पगार किती असणार आहे आणि कशा पद्धतीने अप्लाय करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राममध्ये, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर येथे बाह्य यंत्रणेद्वारे गटांतरित सेवामध्ये स्वच्छता सेवा व सुरक्षा रक्षक सेवा घेण्याकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं हा जी आर आलेला आहे दिनांक 16 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. संचालन राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर येथील कार्यालय व प्रशिक्षण केंद्रामध्ये साफसफाई करण्यासाठी, स्वच्छता सेवा व सुरक्षासाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ किंवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षकाची गटांतरित तत्वावर सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत बाब शासनाच्या विचारधारणात होती. या संदर्भात पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. ओके, तर चला तर मग आपण आता शासन निर्णय बघूया. संचालक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर येथे बाह्य यंत्रणेद्वारे स्वच्छता सेवा राबवण्यासाठी तसेच सदर कार्यालय प्रशिक्षण केंद्राच्या मालमत्तेच्या सुरक्षतेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ किंवा मेस्को यांच्याकडून गटांतरित तत्वावर सुरक्षा रक्षक यांनी सेवा सन 2025-26 ते 2026-27 या कालावधीसाठी खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या एकूण रुपये 21,99,912 आपल्याला इतक्या अंदाजे खर्चास पुढील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके, आता याच्यामध्ये बघूया आपण आता अनुक्रमांक दिलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे नाव दिलेले आहे. स्वच्छता रक्षक, स्वच्छता सेवक व स्वच्छता रक्षक आवश्यक संख्या दिलेली आहे याच्यामध्ये आणि अपेक्षित अंदाजित प्रति व्यक्ती प्रति महिना इथं खर्च दिलेला आणि पगार दिलेला आहे आणि अपेक्षित अंदाजित प्रतिमाह खर्च सगळ्यांचा मिळून, ओके, पदांना मिळून डायरेक्टली आणि वार्षिक सगळ्या पदांना मिळून खर्च दिलेला आहे. ओके, तर आपल्याला त्यांचा पगार आणि पद किती ते बघू. आता याच्यामध्ये एका ठिकाणी भरले जाणारे आता सार्वजनिक आरोग्य संस्था जे सांगितलं तुम्हाला मी नागपूरमध्ये, याच्यामध्ये स्वच्छता सेवासाठी 8 पदं आहे. यांना पगार असणार 16,666 रुपये. ओके, आणि सुरक्षा रक्षकची 3 पदं आहे. यांना पगार असणार 16,666 रुपये. आता याच्यामध्ये आपल्याला 3 आणि 11 पदे आपल्याला बघायला मिळतात. ओके, बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या उपरोक्त तक्त्यात दर्शवलेल्या आलेल्या सेवाकरिता पुढील अटी शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेताना शासन निर्णय दिलेला आहे. याच्यामध्ये 8/11/2006 मध्ये तरतुदीनुसार पूर्तता करण्यात यावी. शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ अथवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य घ्यावे. तसे त्यांच्याकडे सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व प्रशिक्षण केंद्रासाठी सुरक्षा रक्षक व स्वच्छता सेवासाठी विविध पद्धतीने ही निवड प्रक्रिया एकाच वेळी व राज्य स्तरावर पार पाडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वाऱ्यांची निवड करण्यात यावी असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर इथं स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकाचे वेतन त्यांच्या बँक खात्यात तसे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा निधी योजनामध्ये जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढील महिन्याचे देय अदा केले जाणार नाही. म्हणजे तुमचे पेमेंट डायरेक्टली बँक खात्यामध्ये येणार आहे. त्याचा टेंडर डॉक्युमेंट मध्ये समाविष्ट करण्यात यावे. तसेच वेतन हे किमान वेतन अधिनियम 1948 नुसार कामगार आयुक्त यांनी वेळोवेळी सुधारणा केलेल्या दरानुसार दिल्याबाबत खातरजमा करायची आहे. आता खर्च मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून करण्यात यावा. खर्च विविध पद्धतीने करावा. शासन परिपत्रक वित्त विभाग यांच्यामधील आपल्याला दिनांक 2/2/2013 व दिनांक 2/12/2013 व दिनांक 19/12/2013 मधील तसेच या आदेशात वेळोवेळी केलेल्या सुधारणा
त्यानंतर तरतुदींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. ओके. आता सदर शासन निर्णय वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2025 17 एप्रिल 2015 मध्ये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 या भाग पहिला उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 नुसार प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकरणातून निर्गमित करण्यात येत आहे. ओके. तर हा सार्वजनिक आरोग्य संस्थान नागपूर अंतर्गत कटांतरित सेवा उद्दिष्टाखालील त्या वित्तीय वर्षाकरता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून हा खर्च भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल आता सर अप्लाय कसं करायचं आहे आपल्याला? तर आता मी तुम्हाला स्टार्टिंगला काय सांगितलं मित्रांनो, की आपल्याला इथं भरती कुठे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर. आता याची जी दिलेली तुम्हाला इथं मेस्को मार्फत भरली जाणार आहे. ओके. बाकीची सुरक्षा रक्षकाची मेस्को मार्फत असणार आहे. ओके. ते तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि आपल्याला नागपूरचं जे संस्था आहे इथं आपल्याला स्वतः आपल्याला तिथं जावं लागणार आहे मित्रांनो आता. ओके. वेस्को किंवा यांच्याकडून कटाचा देण्यात येणार आहे. आता एकदा परत सांगून देतो तो पॅरेग्राफ. स्वच्छता सेवा राबवण्यात तसेच कार्यालयीन प्रशिक्षण मालमत्तेची सुरक्षेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ किंवा मेस्को यांच्याकडून कटांतील तत्वावर सुरक्षा रक्षक घेण्यात येणार आहे. ओके. असं दिलेलं आहे. ओके. आणि जे बाकीचे जे राहिले आता स्वच्छता सेवा आहे आपल्याला स्वतः तिथं जायचं आपल्याला कार्यालयात सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये जर आपण भेट दिली तर डायरेक्टली तुमचं तिथून डायरेक्टली सुद्धा नागपूरमध्ये आहे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरला, तिथं जा भेट द्या व तिथून तुम्ही आपल्या बाह्यंतराद्वारे पदासाठी मी आलेलो आहे, इतका पगार मला आहे, ते याची PDF घेऊन जा व मला त्या पदासाठी अप्लाय करायचं आहे असं तिथं सांगा. ओके. तर तुम्ही तिथं हाताहात तुमचं इथं सिलेक्शन केलं जाईल मित्रांनो. ओके. तर तरीही तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब वर घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब साठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.